जाशिम। चलिए फील्डिंग की सजावट यहाँ पे लग चुकी है। दो ओपनर बल्लेबाज यहाँ पे भेजे और एक्स्ट्रा खिलाड़ी केलवत का है यहाँ पे। वैभव, सुमित। स्ट्राइक पे रहेंगे वैभव, नॉन स्ट्राइक पे रहेंगे सुमित। नीलेश कलमकर गेंदबाजी मार्ग पर रहेगी। दो ओ अंपायर है यहाँ पे, सूरज बेलो से अजिंक्य घोसालकर। लीग अंपायर रहेंगे अजिंक्य घोसालकर और मेन अंपायर रहेंगे सूरज बेलो से। देखिए फील्डिंग की सजावट किस तरीके से है। आकाश है। चालू असलेला सामना जे केलवत विरुद्ध आघाडी जो पहिला चेंडू चांगला भिरकवलेला असेल हा चेंडू जाईल वाटतं डिक्लेअर झोन मध्ये। एक धावाच्या मध्ये संघाचं खातं सुद्धा खुलेल, संघाच्या धावसंख्येत भर पोहोचेल। धावफलकावरती धावा होतात, एक चेंडू आणि एक धावा। पहिल्या चेंडूवरती आपला एक एक धावाने आपलं स्वतःचं वैयक्तिक स्वतःचं खातं आणि संघाचं खातं सुद्धा खुललेलं आहे। संघाची धावसंख्या झाली एक धावा। पुढचा चेंडू राईट राऊंड विकेटचा मारा करतील। स्ट्राईक वरती पाहायला भेटेल हा जरा लाईनशीन बाहेर जातात। अतिरिक्त धावा असेल, अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल। संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 2 धावा, एक चेंडू आणि 2 धावा। जे की आता थोडे लाईनचे थोडे बाहेर जात आहेत आणि दुसरा चेंडू अतिरिक्त फेकतायत। बघूया पुढचा चेंडू गोलंदाज ट्रॅकवरती परत एकदा। हा चेंडू चांगला भिरकवलेला आहे, बघूया डिक्लेअर झोन मध्ये जातो का। जे की गोलंदाज ट्रॅकवरती आपल्याला पाहायला भेटतं निलेश जे चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी करते। संघाची धावसंख्या सुद्धा स्थिरावून ठेवलेली आहे। संघाची धावसंख्या 2 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेले आहेत ते निलेश याने। बघूया परत एकदा राईट राऊंड विकेटचा मारा। हा चेंडू तिथं डिक्लेअर झोन तिथे नसता, तर जास्तीत जास्त बघायला गेलो तरी षटकार सुद्धा असता। पुढचा चेंडू परत एकदा राईट राऊंड विकेटचा मारा करेल लेफ्ट। हा चेंडू जाई वाटतं भिरकवलेला आहे, हा चेंडू जाई सेम मारे का पार डाबर प्रचमन पास षटकार। ह्या 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरसावे। संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 9 धावा। अजून या षटकामध्ये उर्वरित 3 चेंडूंना बाकी असते जे की चांगल्या प्रकारचे आता थोडे मागडे पडलेले आहेत ते निलेश। बघूया कमबॅक पाय भेटतो का। आणि 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केले आहेत ते निलेश याने। जे की लेफ्ट राऊंड विकेटचा मारा करतो ही असेल निर्धाव चेंडूची मागतो होते। संघाची धावसंख्या स्थिरावलेली, संघाची धावसंख्या झाली पण 22च्या रूपामध्ये एक धावा भेटेल। संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल। संघाची धावसंख्या पोचली धावफलकावरती धावा होतात 10 धावा। अजून या षटकामधले उर्वरित 2 चेंडूंना बाकी असते जे 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केले ते निलेश याने। बघूया कमबॅक सुद्धा पाहायला भेटले, आता थोडे मागडे पडलेले आहेत। स्ट्रायकिंग परत एकदा सुमित होते, हा पण सुद्धा चांगला भिरकवलेला आहे, जाईल वाटतं चेंडू वन बाउन्स।
मारे का पार चौकारा 4 धावाच्या मध्ये षटक नाही एक चेंडू येणार बाकी संघाची धावसंख्या 4 धावाच्या मध्ये वेगाने पुढे सरसावी संघाची धावसंख्या झाली धावफलक होती धावा होता ते 14 धावा अजून या षटकामध्ये उर्वरित एक चेंडू बाकी असेल 1 टू गो असेल जे की चांगल्या प्रकारची फलंदाजी करते वैभव आपल्या संघासाठी आणि निलेश आता थोडे मागडे पडलेले आहेत जे की 5 चेंडू मध्ये तब्बल 14 धावा खर्च केलेले आहेत बघूया सुद्धा कमबॅक सुद्धा पाहायला भेटतो का आणखी 5 चेंडू मध्ये 14 धावा एक मोठा प्रहार सुद्धा पाहायला भेटला एक चौकार सुद्धा पाहायला भेटला संघाची धावसंख्या झाली 14 धावा लॉस ऑफ 0 विकेट फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस पहिले षटक प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या झाली ती 14 धावा चला पुढचा चेंडू परत एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मार्ग थोडा असेल नो असेल हे नो प्लस 22च्या रूपामध्ये एक भेटल टोटल 2 हे 2 धावांनी पुरणपूर फायदा आणि पुरणपूर संधी असेल ती बॅट्समॅनांना आणखी फ्री म्हणजे पूर्ण कुठे वाटेल तिथे मारा जीवनदान सुद्धा भेटायचे असते संधी आता बघूया आणि हे 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी संघाची धावसंख्या झाली 16 धावा लॉस ऑफ 0 विकेट फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस पहिलं हा इथं आता निर्धाव चेंडू जे मागतोय षटक क्रमांक पहिले संपतोय संघाची धावसंख्या झाली ती 16 धावा लॉस ऑफ 0 विकेट जे की थोडे आता मागडेत पडले की 4 चेंडूमध्ये 16 धावा तब्बल 16 धावा पहिलं गोलंदाज असे थोडे हार्ड पडले तर थोड्या पुढच्या गोलंदाजावरती प्रेशर पडतो आधी 6 चेंडूमध्ये 16 धावा खर्च केलेले ते निलेश याने जे की गोलंदाज टाकवरती वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरा षटक क्रमांक दुसरं घेऊन आले ते अद्वैत बघूया आपल्या संघाची धावसंख्या किती थांबवून ठेवतात का पुढच्या संघाची धावसंख्या पुढे सरसावून देतात आणि षटक क्रमांक 1 संपलेला आहे संघाची धावसंख्या झाली ती 16 धावा अजून ओपनर फलंदाज स्ट्राईक एंडवरती आता पाहायला वेळी डावकुरा फलंदाज असेल हा पहिला चेंडू निर्धाव चेंडू जे मागता करताय संघाची धावसंख्या स्थिरावलेली संघाची धावसंख्या धावफलक होती होतात ते 16 धावा अजून या षटकामध्ये उर्वरित 5 चेंडू बाकी असतील पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकलेला आहे त्या अद्वेशाने या पुढच्या चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो का किती धावांना थांबवतो फुल टॉस पण पुरेपूर फायदा नाही असेल अंपायरने नो दिलेला आहे नो +1 टोटल 2 आणि परत एकदा संधी असेल फ्रीडची संधी असेल हे 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल संघाची धावसंख्या झाली 18 धावा ठीक आहे आपल्या चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय पण पहिला चेंडू निर्धाव फेकलेला होता पण दुसऱ्या चेंडूमध्ये 2 धावा खर्च केलेले आहेत पुढचा चेंडू फुलटॉस पुरणपूर फायदा सुद्धा घेतलेला चेंडू जाईल रेखा पार षटकार 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगेने पुढे सरसावी संघाची धावसंख्या झाली धावफलक होती धावा होतात ते 24 धावा अजून या षटकामधले उर्वरित 4 चेंडू बाकी असतात जे काही पुरणपूर फायदा सुद्धा घेतलेला आहे ते वैभव याने आत्ताचा सुद्धा नो बॉल परत एकदा फ्रीडचा चान्स आणि फ्रीडची संधी असेल अद्वैत आता लय मागडे पडलेले आहे जे की पहिला चेंडू निर्धाव फेकला पण 2 चेंडू जे की अतिरिक्त धावा म्हणजे नो टाकले हा कॅचचा असेल पण नाही तिथे फिल्डर असेल एक धाव जोपर्यंत पकडतोय पण मिसफिल्ड होते जोपर्यंत पकडतोय थ्रो करतोय तोपर्यंत निश्चितपणे 1 धावा सुद्धा पूर्ण होते 1 धावाच्या मध्ये 1 धावाने सुद्धा समाधान घेतलेलं 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी संघाची धावसंख्या झाली 26 धावा अजून या षटकामध्ये 4 चेंडू जे की 2 चेंडू मध्ये 2 चेंडू मध्ये 8 हा पण चेंडू चांगला वेळ गेलेला आहे पुरणपूर सुद्धा फायदा होतोय अंपायर किती हे षटकार हा वाटतं लेफ्टी म्हणजे आता फुल दोन्ही साईडनं प्रेशर पडतोय कारण की पुढचा बॅट्समन जे काही मगासपासून खालून केलं होतं त्यांनी सुद्धा आपला एक मोठा प्रहार दाखवलेला आपल्या माध्यमातून जे काही 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगेने पुढे सरसावेल संघाची धावसंख्या झाली धावफलक होती धावा होता ते 30 धावा अजून या षटका 32 धावा अजून या षटकामधले उर्वरित 3 चेंडू बाकी असतील आता अद्वैत यांना थोडा तरी कमबॅक करावा लागेल जे की लय धावा दिलेल्या आहेत ते अद्वैतने बघूया पुढचा चेंडू चांगला भिरकवलेला आहे अलंग कार्पेट शॉट सुद्धा असेल 1 धावा पूर्ण दुसऱ्या धावाला नकार दिलेला 1 धावाने समाधान घेतलेला आहे 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावी संघाची धावसंख्या झाली धावफलकोची धावा होतात 33 धावा पुढचा चेंडू परत एकदा अद्वैत हा सुद्धा नो असेल हा सुद्धा जाईल कैसे मारे का पार झटकार आणि जाईल 6 बॉल ना कृपया 6 धावाच्या मध्ये आता टोटल 7 असतील आणि परत एकदा फ्रीडची संधी असेल ती वैभवकडे हे 7 धावाने संघाची धावसंख्या वेगेने पुढे सरसावलेली संघाची धावसंख्या झाली ती 40 धावा जे की आता लय अद्वैत मागडे पडले जे की तब्बल
24 धावा खर्च केलेले आहेत. जे काही 40 झाले म्हणजे जे काही 4 चेंडूमध्ये 24 धावा खर्च केलेले आहेत त्या अद्वैत याने आता लय मागडे पडलेले आहेत. आता जर कमबॅक सुद्धा केले तरी विकेट घ्यायची संधी असेल म्हणजे विकेट घ्यायची गरज असेल ते अद्वैत यांना, कारण की 4 चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये तब्बल 24 धावा खर्च केलेत. पुढचा चेंडू हा सुद्धा चांगला भिरकवलेला पण अलॉंग द कार्पेट सुद्धा शॉट असेल तिथं फिल्डर असेल जोपर्यंत पकडतोय थ्रो करतोय तोपर्यंत निश्चितपणे एक धावा पूर्ण होईल. एक धावाने समाधान सुद्धा घेतलेले. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेले धावफलकाची धाव होते 41 धावा. षटक क्रमांक दुसरं संपतोय. संघाची धावसंख्या झाली 41. संतोष घोसाळकर यांचं सुद्धा इथं आगमन झालं. मी मनापासून त्यांचं स्वागत करतो. जी की गोलाने ट्रॅकवरती पाहायला भेटेल. साई वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरे षटक क्रमांक तिसरे घेऊन आले साई बघूया, कारण की संघाची धावसंख्या लई झालेली आहे. षटक क्रमांक 2 संपले आणि 41 धावा. चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला भेटते वैभवच्या माध्यमातून. परत ते स्ट्राईक येण्यावरती पाहायला भेटतील. साई सज्ज होते गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू चांगला विरकवलेला आहे. कॅच व्हायची संधी आणि चांगला पण त्याने बॉल थांबवलेला आहे. इथं मिसफिल होते. जेव्हापर्यंत पकडतायत थ्रो करतायत तेव्हापर्यंत निश्चितपणे 2 नाही. डायरेक्ट हिट चांगल्या प्रकारचा हिट पाहायला भेटला. संघाला लागणारा पहिला झटका, पहिला हजरा, पहिला खेळाडू बाद होईल आणि परजावं लागेल म्हणजे मध्ये परजावं लागेल. आता संघाला लागलेला पहिला झटका. संघाची धावसंख्या झाली 42 धावा. पहिल्या चेंडूवरती पहिला झटका लावून दिलेले साई यांनी रनआउटच्या माध्यमातून, जे की संघाची धावसंख्या आता स्थिरावलेली 42 धावा. बॅट्समन नेम त्याला नॉन स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज कल्पेश बघूया आपल्या संघाची धावसंख्या कितपर्यंत नेऊन पोहोचवायला. तिथं अंपायर असतील पण काय तिथं एक धावा निश्चितपणे जाईल डिक्लेअर झोन मध्ये. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धावफलक होती धावा होता तिथे 43 धावा. अजून षटकामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी करते आपल्या संघासाठी साई. जे की 2 चेंडू फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केले. चांगला कमबॅक सुद्धा पाहायला भेटतो साईच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आता स्थिरावलेली आहे 43 फक्त धावा. तर राईट राऊंड विकेटचा मारा करेल. हा चेंडू चांगला बिरकवलेला आहे पण पुरापूर सुद्धा फायदा घेतलेला. हा चेंडू जाईल सेम मार रे कप पार षटकार. 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगेने सरसावेल पुढे. संघाची धावसंख्या झाली ती 49 धावा. आता फक्त एक धावाची गरज असे ते संघाची हाफ सेंचुरी व्हायसाठी, जे की वैयक्तिक चांगला जे की 15 बॉल 35 जे की 4 षटकार आणि 1 चौकार अशी चांगल्या प्रकारची फलंदाजी करते तो वैभव. 15 चेंडूमध्ये 35 धावा तब्बल घेतलेल्या आहेत ते वैभवने. आता परत एकदा जेवपर्यंत पकडतोय थ्रो करतोय तेव्हापर्यंत निश्चितपणे एक धावा पूर्ण होईल आणि संघाची हाफ सेंचुरी सुद्धा झालेली. संघाची धावसंख्या झाली ती 50 धावा. लॉस ऑफ 1 विकेट थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसरे षटक प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या झाली 50 धावा 1 गडीच्या मोबदल्यावर. अजून या षटकामधले उर्वरित 2 चेंडूंना बाकी असतील. तर आता आपल्याला पहिला चेंडू या इनिंग मध्ये खेळताना पाहायला भेटतील. कल्पेश हा पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल. एक धावाने समाधान सुद्धा घ्यायला नाही. डिक्लेअर झोन मध्ये जाईल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली 51 धावा. अजून या षटकामध्ये उर्वरित 1 चेंडू म्हणजे इनिंग मधला 1 चेंडू यांना बाकी असेल. परत एकदा साई गोलंदाजीसाठी सज्ज होतो. हा चेंडू चांगला बेरकवलेला आहे. बघूया कॅचची संधी, जेल बाद व्हायची संधी. हा जेल बाद. संघाला लागणार दुसरा झटका, दुसरा हजरा, दुसरा खेळाडू बाद होईल. चला आता 18 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता अपेक्षा गरज असेल आणि कंपल्सरी सुद्धा चेस असेल म्हणजे 18 चेंडू मध्ये 52 धावा कंपल्सरी बनवावे लागतील. गांधीचौ संघाला पुढच्या फेरीमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर 18 चेंडू मध्ये 52 धावा करावे लागतील. कारण की पुढच्या संघाने केले म्हणजे आपण सुद्धा करू अशी ठाण घ्या. तर 100% तुम्ही पण सुद्धा यश प्राप्त कराल.
चला खेळवत संघाने आपल्या लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून टीम मिटिंग जास्त करू नये. अजून लई सामने होणार पहिला सामना असेल म्हणजे अजून लई सामने खेळवायचे बाकी आहे तेव्हा थोडा जास्त टीम मिटिंग करू नये. लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे खेळवत संघ. और यहाँ पे तैमूर 11 आ चुकी है. मैं शिवतेज क्रिकेट क्लब की तरफ से उनका स्वागत करता हूँ. जल्द से जल्द जो एंट्री बाकी हो जमा करे. इसके बाद होने वाला मुकाबला तैमूर 11 वर्सेज शिव प्रतिष्ठान महाप्रल, इन दोनों के बीच. चलिए टॉस उड़ाने के लिए आ जाए रजा भाई. पिंपलगाव तर जरा जर गांधी चौक या संघाला पुढच्या बेरीमध्ये जर प्रवेश. बॉलर नेम वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून सुद्धा पहिले षटक क्रमांक पहिले घेऊन आले त्या बघूया. हेलो. और आखिरी मुकाबला होगा मांदेली वर्सेस दाबिलकर भारत पेट्रोलियम. जल्द से जल्द टीम तैयार रखे. पहली गेंद उठाया, देखिए कमेंट्री बॉक्स में मस्तक पे दस्तक देते हुए 6 रन. 6 रनों के साथ यहाँ पे आकाश चौहान ने शुरुआत की है. यहाँ पे टीम नवदीप और यहाँ पे तैमूर 11 ने टॉस जीतकर फील्डिंग का फैसला किया है. शिव प्रतिष्ठान महाप्रल, इनसे गुजारिश है कि बल्लेबाज तैयार रखे ये मैच होने के बाद. पहिला चेंडू चांगला बिरकवल्याने षटकाराने सुरुवात केली आहे. तिथे क्षेत्ररक्षण जोपर्यंत पकडतोय थ्रो करतोय तोपर्यंत निश्चितपणे एक धावा पूर्ण होईल. एक धावाने समाधान घेतलेला आहे. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावती. संघाची धावसंख्या झाली ती 7 धावा. 2 चेंडू आणि 7 धावा. तर पहिल्या चेंडूने मोठा प्रहार बघायला भेटला तर आकाशच्या माध्यमातून. चला पुढचा चेंडू गोलंदाजी ट्रॅक वरती परत एकदा अल्पेश सज्ज होतो. इथं निर्धार चेंडूची मागता होते. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ते 7 धावा. 3 चेंडू आणि 7 धावा. जर आपल्याला पुढच्या फेरीमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर निर्धार चेंडूची मागता नाही घ्यायची असेल ती दोन्ही फलंदाजाला ही मोठ्या प्रहाराची आवश्यकता असेल. गांधी चौक या संघाला चेंडू चांगला बिरकवलेला अलॉंग द कार्पेट शॉट असेल. एक धावा पूर्ण. थोडी मिसफील होते पण एकच धावाने समाधान घेतलेले. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ते 8 धावा. अजून षटकामधले 2 चेंडूंना बाकी असतील. जे काही षटक क्रमांक पहिल्या मधले 2 चेंडूंना बाकी असतील. चांगल्या प्रकारची गोलंदाजी अल्पेशच्या मध्ये परत एकदा निर्धार चेंडूची मागता. संघाची धावसंख्या स्थिरावली. आता 22च्या रूपामध्ये एक धावा जाईल. एक धावा सुद्धा भेटेल या चेंडूमध्ये. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली ती 9 धावा. आता षटक क्रमांक पहिल्या मधला लास्टचा चेंडू यांना बाकी 1 टू गो असेल. बघूया आता पुरणपूर फायदा करतो का कारण की आता लास्ट चेंडू असेल. कारण की जास्त धावा तर झालेल्या आहेत. कारण की 5 चेंडू फक्त 90 धावा झाले ते गांधी चौक या संघाच्या. आता जास्त मोठ्या प्रहाराची आवश्यकता असेल आणि इथं होईल फर्निचर डिस्ट्रॉय. संघाला लागणारा पहिला झटका, पहिला हजरा, पहिला खेळाडू बाद.
आकाशच्या रूपामध्ये आणि आकाशला पवेलियन मध्ये जावं लागेल. आता आकाशची जबाबदारी घ्यायसाठी आलेले आहेत. तर आकाशची जागा घ्यायसाठी आलेले ते अद्वैत. बघूया गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटेल तनिष. चला स्ट्राईक मध्ये ओपनर फलंदाज परत एकदा साई व्हायला भेटेल. तनिष गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होते. पहिला चेंडू चांगला भिरकवलेला असेल, कॅच व्हायची संधी होते का? आणि झेलबाज संघाला लागणारा दुसरा झटका, दुसरा हजरा, दुसरा खेळाडू, दुसरा प्लेयर. साईला सुद्धा पराजावं लागेल ते पवेलियन मध्ये, कारण की लय धावा झालेले आहेत आणि अशा मोठ्या प्रहाराची सुद्धा आवश्यकता असेल. गांधी चौक या संघाला मोठे मोठे प्रहार खेळावे लागतील तर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर. बॅट्समॅन नेम चला शैलेश गोसावी स्ट्राईक होते. पहिला चेंडू चांगला भिरकवलेला, बॉलला सन्मान देत आहेत. एक धावा भेटेल. दुसऱ्या धावासाठी दुसरा धाव सुद्धा वाटतं भेटेल, निश्चितपणे पूर्ण होईल का? जेवपर्यंत पकडतायत थ्रो करतायत तेवपर्यंत हा डोक्याच्या वरून जाईल. तिसरा सुद्धा भेटेल, पण या 3 धावांनी समाधान घेतील. 3 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश सुद्धा करेल. संघाची धावसंख्या झाली धावफलक होती धावा होतात ती 12 धावा. अजून या षटकामध्ये 4 चेंडू बाकी असतात. 4 चेंडू बाकी असतील, जे की 2 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च केला. हा चेंडू चांगला भिरकवलेला आहे. हा पुराणपूर सुद्धा संधी घेत आहे. चेंडू जाईल, से मारेगा पार. षटकार. 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगेने पुढे सरसावी. संघाची धावसंख्या झाली ते 18 धावा. अजून या षटकामध्ये उर्वरित 3 चेंडू बाकी असते. आता थोडे मागडे पडलेले आहेत ते तनिष. पुढचा चेंडू परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होता. तिथं थोडा बॅट्समन बीट होतोय जेपर्यंत, पण तिथं कोणी क्षेत्ररक्षक नसेल. एक धावा पूर्ण, नॉट आउट. हे 2 धावा निश्चितपणे पूर्ण होते. 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली ते 20 धावा. अजून या षटक क्रमांक दुसऱ्या मधले 2 चेंडू बाकी असतील. आता जर गांधी चौक या संघाला, और यहाँ पे विसापुर टीम आ चुकी है. मैं शिवतेज क्रिकेट क्लब की तरफ से उनका भी स्वागत करता हूँ. शायद तीसरा मुकाबला होगा. इसके बाद होने वाला मुकाबला शिव प्रतिष्ठान महाप्रल वर्सेज तैमूर 11. दोनों टीमों ने तैयार रखना है. ये मैच खत्म होते जल्द से जल्द फील्डिंग सजानी है तैमूर 11 और बल्लेबाज तैयार रखने महाप्रल. चलिए आने वाले 2 गेंदे बाकी दूसरी ओर की. अब अद्वैत के ऊपर जिम्मेदारी है. जीतने के लिए 52 रनों की जरूरत. अभी भी 8 गेंदे और 32 रन बनाने हैं. देखते किस तरीके से गेंदबाजी का, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी. देखिए अच्छा एक्शन है, अच्छा रिदम है, गेंदबाज अच्छे है. सीधा बल्ले का इस्तेमाल करना होगा. सामने अगर गेंद खेलेंगे तो यकीनन फायदा हो सकता है. आड़े बल्ले से खेल रहे इसलिए गेंद टप्पा गिरने के बाद कीपर के दस्तानों में फिर से एक बार आटा मारते हुए गेंद आगे बढ़कर खेला है. मिड डाउन के क्षेत्र में गेंद जा रही है. वहां पे खराब फील्डिंग में अल्पेश द्वारा और गेंद जा रही है सी मारे का पार. 4 रन. इस 4 रनों के साथ रन संख्या जा पहुंची है 24 पर और ओवर का खात्मा. चलिए जीतने के लिए 6 गेंदे और 28 रनों की जरूरत. अब गेंदबाजी मार्ग पर कौन होगा? अल्पेश, कल्पेश. जश्न देखिए जीतने के लिए 6 गेंदे 28 रन और बल्लेबाजी मार्ग पर है शैलेश. कल्पेश के ऊपर जिम्मेदारी होगी. अगर 2 गेंदे अच्छे निकालते तो यकीनन ये मैच वन साइड हो सकता है. अच्छी बल्लेबाजी की थी यहाँ पे वैभव ने, साथ ही साथ सुमित ने लंबे लंबे हिट लगाए थे. वही अब दोनों बल्लेबाजों को करना है, पर स्ट्राइक पे अद्वैत की जरूरत थी. चला 7 चेंडूने 28 धावांची गरज, अपेक्षा गरज असेल ती या गांधी चौक या संघाला. 7 चेंडू 28 धावा. गोलंदाजी ट्रॅक होती कल्पेश, जे की सज्ज गोलंदाज. पहिला चेंडू चांगला भिरकवलेला असेल. हा चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या वरून. 1 धावा, 2 धावा, टोटल 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या झाली 26 धावा. आता 5 चेंडू आणि 26 धावांची अपेक्षा, गरज, आवश्यकता असेल
ती गांधी चौक या संघाला 5 चेंडू आणि 26 धावा. बघूया सामना कुठपर्यंत. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये एक चेंडूमध्ये 6 धावा निघतात, पण 6 चेंडूमध्ये एक धावा सुद्धा नाही निघत. हा चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. एक धावा, एक धावा, एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे 27. संघाची धावसंख्या झाली ती 27 धावा. आता जर थोडा तरी सामना झुकलेला आहे, 26 धावा. आता थोडा तरी सामना बघायला गेलो तो झुकलेला आहे, तो गेले होते संघाकडे. आता जर 4ला 4 मोठे प्रहार येत आहेत तरी काय फायदा नसेल. परत एकदा बीट होत आहेत. निर्धाव चेंडूची मागता होते. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली 26 धावा. आता 3 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता, अपेक्षा, गरज असेल ती गांधी चौक या संघाला. जर अतिरिक्त जर येत आहेत तर सामना सुद्धा परत एकदा येऊ शकतो, कारण की आता 3 चेंडूमध्ये 26 धावा होणे लय मोठा यश असेल. जर हा असेल का अतिरिक्त धावा, अंपायर निर्धाव अतिरिक्त लेग बॅकच्या रूपामध्ये एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे 27. संघाची धावसंख्या झाली ती 27 धावा. आता 2 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असेल ती गांधी चौक या संघाला. 2 चेंडू आणि 25 धावा. परत एकदा गोलंदाजी ट्रॅक होती. परत एकदा कल्पेश सज्ज होतोय. हा चेंडू ब्लॉक होत नाही, पण आपण परत एकदा बीट होत आहे. बॅट आणि बॉलाचा थोडा संबंध नाही होता आणि निर्धाव चेंडूची मागता होते. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली ती 27 धावा. आता 1 चेंडू आणि 25 धावा. जर आता बघायला गेलो तरी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ असेल तो केलवत संघ. देखिए केलवत यहाँ पे जीत चुकी है, और जो 2 टीमें पहले आने वाली थी उनके लिए एक बेनिफिट रखा गया ताकि पहला मुकाबला करने के बाद डायरेक्ट सेमीफाइनल का मुकाबला खेलेंगे. एक फायदा हो चुका है. एक राउंड को उनको बाय मिलने की, अगला राउंड क्वार्टर डायरेक्ट सेमी में खेलेंगे. चले इसके बाद चले महाप्रेल फील्डिंग लगा लीजिए. बैटिंग है, चला अबू लाओ. जे की आता होणार जे की आता होणारा सामना जे की महाप्रल विरुद्ध पिंपलगाव. जे की पिंपलगाव या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारल्याने आमंत्रित केले आहे महाप्रल संघाला फलंदाजीसाठी. बघूया पण हा सामना सुद्धा 3 षटकाचा राहील आणि 3 गोलंदाज कंपल्सरी खेळावे लागतील आणि गोलंदाजी करावी लागेल. आणि पिंपलगाव या संघाने लवकर लवकर आपला क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. पिंपलगाव संघ दोनों अंपायर से गुजारिश है जल्द से जल्द यहाँ पे फील्डिंग लगा के लिए. अंपायर सूरज और अजिंक्य घोसालकर गेंद दीजिए. जुने येऊ दे ना, जुने ना आलेत, नवीन कशी देणार. पिंपलगाव संघाने आपल्या लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. पिंपलगाव संघ
जे की ह्याच्या पहिले झालेला सामना जे की 18 चेंडूमध्ये तब्बल 51 धावा आणि 52 धावांची आवश्यकता अपेक्षा ठेवली होती, गरज ठेवली होती गांधी चौकात संघाला, जे की गोलंदाज थोडे मागडे पडले होते. त्याच्यामुळे जसे तरी पण स्कोर जास्त झाला होता, 52 स्कोर झाला. 3 षटकामध्ये 52 स्कोर, असा चांगला मोठा एक यश ठेवलेला होता तर केलवद या संघाने. आणि पुढच्या फेरीमध्ये आपली जागा बनवलेली आहे ते केलवद या संघाने. जे की आता होणारा सामना महाप्रल विरुद्ध पिंपलगाव संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारल्याने आमंत्रित केले ते महाप्रल या संघाला फलंदाजीसाठी. चला वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून सुद्धा पहिलं घेऊन पहिलं षटक घेऊन आलेले आहे ते दादू. बघूया संघाच्या धावसंख्या किती थांबवून ठेवतात का पुढच्या संघाच्या धावसंख्या स्थिरावून देतात.